हॅलो स्टुडंट्स, आज आपण फर्स्ट एक्झरसाइजमधले जे काही एक्झाम्पल्स आपले राहिलेले आहेत तर ते एक्झाम्पल घेऊयात. सी द फर्स्ट एक्झाम्पल, इफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू, फर्स्ट एक्झाम्पल दिलं बघा, एफ ऑफ एक्स इक्वल टू रूटमध्ये 7 जी ऑफ एक्स मायनस 3, जी ऑफ 3 इक्वल टू 4 दिलं आहे अँड जी डॅश ऑफ 3 इक्वल टू 5. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ एफ डॅश ऑफ 3. वी हॅव टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ एफ डॅश ऑफ 3. आता काय करूया, एफ डॅश ऑफ 3 फाईंड करायचं आहे. तुम्हाला एफ ऑफ एक्स दिला आहे, मग एफ ऑफ एक्स दिला आहे आणि एफ डॅश ऑफ 3 काढायचं आहे. म्हणजे सर्वात आधी आपल्याला एफ डॅश ऑफ एक्स फाईंड करावा लागेल आणि एफ डॅश ऑफ एक्स काढायचा आहे म्हणजेच त्याचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. कुणाचं डेरिव्हेटिव्ह? एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काढायचं आहे. मग काय करूया, आधी गिवन दॅट व इथं दिलेलं फंक्शन आपण लिहून घेतलं. एफ ऑफ एक्स इज इक्वल टू रूट जी ऑफ 7 जी ऑफ एक्स मायनस 3 आणि याचं काय करायचं आहे, आपल्याला डेरिव्हेटिव्ह काढायचं. म्हणून इथं लिहिलं बघा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. आपण डिफरन्शिएट केलं त्याला विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग डिफरन्शिएट केलं तर इथं एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे एफ डॅश ऑफ एक्स. ते इथं दिलं आहे बघा, एफ डॅश ऑफ एक्स. एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह काय येतं? एफ डॅश ऑफ एक्स येतं. मग इथं लिहिलं एफ डॅश ऑफ एक्स इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ ते रूटमध्ये जे काय टर्म होती त्याचं आपण डेरिव्हेटिव्ह केलं. ठीक आहे, आता ते डेरिव्हेटिव्ह काय येतं ते आपण बघूया. आता हे डेरिव्हेटिव्ह फाईंड करायचं आहे आपल्याला माहिती आहे की रूट एक्सचं डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट एक्स ते येतं 1/2 रूट एक्स. मग तसं हे रूटमधलीच टर्म आहे. मग रूटमधली टर्म आहे तर त्याचं डेरिव्हेटिव्ह आले बघा 1/2 रूट 7 जी ऑफ एक्स मायनस 3 इंटू त्या रूटमध्ये जे काय वेगळी टर्म दिली आहे तुम्हाला ही 7 जी ऑफ एक्स मायनस 3 त्याच्या डेरिव्हेटिव्हनं काय करायला लागेल आपल्याला, याला मल्टिप्लाय करावं लागेल. मग इंटू केलं डेरिव्हेटिव्ह ऑफ 7 जी ऑफ एक्स मायनस 3. मग आता परत काय करायचं आहे बघा, आता हे तसंच राहील टर्म डिनॉमिनेटर 2 रूट 7 जी ऑफ एक्स मायनस 3 तसंच राहिलं आणि याचं डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाईंड करायचं. 3 कॉन्स्टंट आहे त्याचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे 0. 7 कॉन्स्टंट तसंच राहिला आणि जी ऑफ एक्स आहे त्या जी ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह आलं जी डॅश ऑफ एक्स. बघा इथं जी डॅश ऑफ एक्स दिलं म्हणजे आपल्याला एफ डॅश ऑफ एक्स मिळाला 7 जी डॅश ऑफ एक्स अपॉन 2 रूट 7 जी ऑफ एक्स मायनस 3 फॉर एक्स इक्वल टू 3 वी गेट. मग आता काय करूया, आपण एक्स इक्वल टू 3 सबस्टिट्यूट करूया याच्यामध्ये. आपल्याला काय मिळतं बघूया. काय करायचं बघा, जिथं जिथं एक्स दिसतो आहे तिथं 3 का पुट करायचं, कारण आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे. एफ डॅश ऑफ 3ची व्हॅल्यू काढायला विचारली त्यांनी, म्हणून एक्स जागी आपण 3 सबस्टिट्यूट करणार आहोत. जिथं एक्स आहे इथं एक्स दिसतो, इथं एक्स दिसतो, या 3 ठिकाणी आपल्याला एक्स इक्वल टू 3 सबस्टिट्यूट करायचं. नेक्स्ट स्टेपमध्ये सांगतो तुम्हाला. बघा इथं या ठिकाणी तुम्ही बघू शकता, इथं बघा एफ डॅश ऑफ 3 इक्वल टू 7 जी डॅश ऑफ 3. इथं 3 पुट केला, जी ऑफ 3 पुट केला. जिथं एक्स होता या 3 हे ठिकाणी आपण 3 सबस्टिट्यूट केला. आता त्यांनी जी ऑफ 3 आणि जी डॅश ऑफ 3च्या व्हॅल्यू दिलेत ॲज जी ऑफ 3 इक्वल टू 4 अँड जी डॅश ऑफ 3 इक्वल टू 5. आपल्याला माहिती आहे की जी ऑफ 3 त्यांनी 4 दिला आहे ऑलरेडी आणि जी डॅश ऑफ 3 5 दिला आहे. मग ह्या दोनही व्हॅल्यू आपण ह्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करूया. जी डॅश ऑफ 3 जिथं होतं तिथं 5 सबस्टिट्यूट केला आणि जी ऑफ 3च्या जागी 4 सबस्टिट्यूट केला. ठीक आहे, मग ते सबस्टिट्यूट केल्यानंतर इथं बघा तर 5 टाकला आणि इथं 4 टाकला. मग काय होणार आहे बघा, इथं वरती 7 × 5 तसंच आणि इथं हे सबस्टिट्यूट केल्यानंतर बघा इथं आलं 2 रूट, इथं 7 × 4 झालं 20, वरती आलं 35 बघा आणि डिवाईडला 2. रूटमध्ये काय होणार आहे 7 × 4 28 मायनस 3. 28 मायनस 3 म्हणजे 25 आणि 25चं स्क्वेअर रूट किती येतं, 25चं स्क्वेअर रूट येतं 5. म्हणून इथं आलं बघा 35 डिवायडेड बाय 2 × 5. त्या रूटची व्हॅल्यू 5 आली आणि मग 5नं 35ला डिवाईड केलं तर येतं 7/2. सो 7/2 इज आवर फायनल आन्सर. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया. सी दिस एक्झाम्पल. इफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू जी ऑफ ब्रॅकेटमध्ये काही टर्म दिली आहे त्यांनी अँड जी ऑफ 0 इक्वल टू 0 दिला अँड जी डॅश ऑफ 0 इक्वल टू 3 दिला. ह्या दोन व्हॅल्यू दिल्या, जी ऑफ 0 आणि जी डॅश ऑफ 0ची व्हॅल्यू त्यांनी दिली आहे आणि विचारलं आहे फाइंड एफ डॅश ऑफ 0. आत्ता जसं आपण एफ डॅश ऑफ 3 काढला तसं एफ डॅश ऑफ 0 काढायचं असेल तर आधी हे जे दिलेलं फंक्शन आहे एफ ऑफ एक्स
ह्या फंक्शनला आधी आपल्याला डिफरन्शिएट करायला लागेल. मग काय केलं बघा, इथं दिलेलं फंक्शन लिहून घेतलं, गिवन दॅट एफ ऑफ एक्स इक्वल टू दिलेलं फंक्शन लिहिलं. मग ह्याला काय केलं, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. त्याला डिफरन्शिएट केलं तर एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह झालं बघा एफ डॅश ऑफ एक्स. आणि इकडं राईट साईडला लिहिलं आपण डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ ब्रॅकेटमध्ये जे काय टर्म आहे ती ॲज इट इज. तर याचं डेरिव्हेटिव्ह घ्यायचं. जसं आपण एफ ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह हे एफ डॅश ऑफ एक्स लिहितो, तसं इथं बघा, तसं या जी ऑफ एक्स दिला असेल तर त्याचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे जी डॅश ऑफ एक्स. मग हेच आपण इथं केलेलं आहे बघा. याचं डेरिव्हेटिव्ह घेताना मी लिहिलं जी डॅश ऑफ, आणि ब्रॅकेटमध्ये जी काय टर्म होती ती ॲज इट इज टर्म लिहिली आहे. जी डॅश ऑफ फक्त लिहिलं. इथं जसं जी ऑफ एक्सचं डेरिव्हेटिव्ह जी डॅश ऑफ एक्स येतं, तसं इथं आलं जी डॅश ऑफ आणि ब्रॅकेट तसाच. मग इथं एक्स असेल तर जी डॅश ऑफ एक्स लिहितो फक्त, पण इथं एक्सच्या ऐवजी इथं बघा इथं ब्रॅकेट दिलं आहे वेगळं. मग त्याच्या डेरिव्हेटिव्हनं परत काय करायचं आहे, आपल्याला मल्टिप्लाय करायचं. काय टर्म आहे तिथं बघा, 3g ऑफ 5g ऑफ एक्स ही टर्म आहे. मग त्याच्या डेरिव्हेटिव्हनं आपल्याला मल्टिप्लाय करायचं. मग मी 3 तसंच ठेवला आणि याचं डेरिव्हेटिव्ह घेतलं याचं. नेक्स्ट स्टेपला ही टर्म तशीच राहिली बघा, जी डॅश ऑफ 3 तसाच. आणि आता ह्या जीचं डेरिव्हेटिव्ह घेतलं, जी डॅश ऑफ ब्रॅकेटची टर्म तशीच बघा, ही ब्रॅकेट 5g ऑफ एक्स तसाच. इंटू काय केलं आहे, इंटू ह्या 5g ऑफ एक्सच्या डेरिव्हेटिव्हनं मल्टिप्लाय केलं आहे, 5 इंटू डेरिव्हेटिव्ह ऑफ जी ऑफ एक्स. आणि नेक्स्ट स्टेपला बघा मग आपल्याला बघायला मिळेल ही टर्म तशीच राहिली बघा, तशीच. इथं 3 होता, इथं 5 होता. 3 इंटू 5 15 लिहिला बघा पहिल्या टर्मला 15. ओके, ही जी डॅश ऑफ ती टर्म तशीच. इथला जी डॅश ऑफ 5 इंटू जी ऑफ एक्स तसंच. आणि ह्याचं डेरिव्हेटिव्ह येणार आहे जी डॅश ऑफ एक्स, ते इथं लिहिलेलं आहे जी डॅश ऑफ एक्स हे डेरिव्हेटिव्ह आहे. आता काय करायचं बघा, आपल्याला विचारलं आहे काय, एफ डॅश ऑफ 0 विचारलं आहे. मग एफ डॅश ऑफ एक्स काढला, सगळे डेरिव्हेटिव्ह इथं मिळालं. मग आता एक्स जागी 0 सबस्टिट्यूट करूया नेक्स्ट स्टेपमध्ये बघा. तर इथं काय केलं बघा, एफ डॅश ही तीच स्टेप मगाची स्टेप मी इथं लिहून घेतली आहे. तर मला एफ डॅश ऑफ 0 काढायचं आहे, म्हणून मी काय केलं, पुट एक्स इक्वल टू 0, एक्स इक्वल टू आपण 0 सबस्टिट्यूट केलं. मग ह्या पूर्ण इक्वेशनमध्ये जिथं जिथं एक्स आहे तिथं 0 टाका. इथं एक्स आहे, इथं एक्स आहे आणि इथं एक्स आहे. तर एवढ्या ठिकाणी एक्स आहे, त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपण काय करूया, एक्सची व्हॅल्यू 0 सबस्टिट्यूट करूया. मी इथं 0 टाकला, इथं 0 टाकला आहे बघा, इथं 0 टाकला आहे आणि इथं 0 टाकला आहे. एक्स जिथं जिथं होता त्या ठिकाणी काय केलं आपण, एक्सच्या जागी 0 सबस्टिट्यूट केलं. आता त्यांनी दिलेत 2 व्हॅल्यू दिलेत. जी ऑफ 0ची व्हॅल्यू दिली आहे 0 आणि जी डॅश ऑफ 0ची व्हॅल्यू दिली आहे 3. मग जी ऑफ 0ची व्हॅल्यू 0 असेल तर बघा इथं काय आहे, जी ऑफ 0 आहे, मग ह्याची व्हॅल्यू होणार 0. मग 5 इंटू 0 केला तर 0, म्हणून इथं लिहिलं मी 0 लिहिलं बघा. 3g ऑफ 0 का आलं, कारण जी ऑफ 0ची व्हॅल्यू ह्या 0 आहे, म्हणून इथं ब्रॅकेटमध्ये मी 0 लिहिलं. जी डॅश ऑफ इथला जी डॅश इथं हे 5g ऑफ 0 बघा, जी ऑफ 0ची व्हॅल्यू 0 इंटू 5 0, म्हणून इथं आलं, इथं 0 आलं. आणि हा जी डॅश ऑफ 0 ॲज इट इज, हा 0 होता म्हणून इथं ब्रॅकेटमध्ये 0 लिहिलं. आता नेक्स्ट स्टेपला बघा, हे 3 ऑफ 0ची व्हॅल्यू 0 इंटू 3 केलं तर हे 0च होईल सगळं बघा, ही टर्म पूर्ण 0 झाली. म्हणून इथं आलं जी डॅश ऑफ 0, इथला जी डॅश ऑफ 0 आणि जी डॅश ऑफ 0 ॲज इट इज इथं खाली तसेच घेतले. आणि मग जी डॅश ऑफ 0ची व्हॅल्यू 3 दिली आहे, जी डॅश ऑफ 0 इक्वल टू 3. मग ती 3 व्हॅल्यू ह्या 3 ठिकाणी सबस्टिट्यूट करूया. मग 15 इंटू 3 इंटू 3 इंटू 3. आणि मग हे जर मल्टिप्लिकेशन आपण जर घेतलं तर आपल्याला मिळणार आहे एफ डॅश ऑफ 0 इक्वल टू, हे सगळं मल्टिप्लिकेशन केलं तर तुम्हाला आन्सर मिळणार आहे एफ डॅश ऑफ 0 इक्वल टू 405. तर हे आपलं आन्सर असेल. ठीक आहे.